नमस्कार मित्रांनो, ठळक न्यूज या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपल्या भेटीला आलेले आहेत आमच्याच चॅनलचे सर्व डॉक्टर तुषार कोकाटे। नमस्कार तुषार। सर्व सर तुम्ही नाही रे, आपण सगळेच आहेत। आज आपण प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देणारे म्हणून एकत्र आलोय। हा अधिकचा महिना, तसा पाहिला तर हा अधिकचा महिना म्हणजे देवांचा महिना समजला जातो। जेवढं देवांचं आपण करू त्याचं पुण्य आपल्याला मिळतं असं ऐकू नये तुषार। तुम्ही जे ऐकले ते बरोबर आहे। अधिकस्य अधिकम फलम म्हणजे अधिक महिन्यात जे पण आपण पुण्यकर्म करतो त्याचं आपल्याला अधिकचं फळ मिळतं, म्हणजे काय जास्तीचं फळ आपल्याला मिळतं। ह्याच अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास पण म्हटलेलं आहे। म्हणजे हा पुरुषोत्तम हे भगवान विष्णूंचं नाव आहे, याला पुरुषोत्तम मास म्हटलेलं आहे। पण दुसरी गोष्ट याला मलमास पण म्हटलेलं आहे। मलमास का म्हटलेलं आहे आणि पुरुषोत्तम मास असं एकाच वेळी एकच असा महिना की जो मलमास पण आहे आणि पुरुषोत्तम मास पण आहे, हे असं कसं होऊ शकतं? तर याच्या पाठीमागे थोडंसं ज्योतिषीय किंवा खगोलीय कारण आहे असं आपण म्हणू शकतो। चंद्राची गती आणि सूर्याची गती मॅच करण्यासाठी हा एक अधिकचा महिना टाकलेला असतो। म्हणजे कसा तर साधारण आता मला एक्झॅक्ट नाही सांगत मी, पण चंद्र जो आहे तो काहीतरी 351 वगैरे दिवस एक वर्ष पूर्ण करतो त्याचं। म्हणजे आपल्या पृथ्वी भोवती तो एक प्रदक्षिणा जी पूर्ण करतो ती तेवढ्या दिवसात पूर्ण करतो। आणि सूर्यवर्ष किंवा सौरवर्ष जे आहे ते 365 दिवसांचं आहे। अच्छा, म्हणजे होतं काय तर प्रत्येक वर्षी एक 10 दिवसांचा वगैरे गॅप पडतो याच्यामध्ये। आता हा गॅप दुसऱ्या वर्षी 20 दिवसांचा होऊन जातो आणि तिसऱ्या वर्षी तो 30 दिवसाचा होतो। आणि मग म्हणजे 3 वर्षांनी चंद्र सूर्याच्या गतीमधले जे अंतर आहे ते 30 दिवसाचं होऊन जातं। मग करायचं काय, ही मॅचिंग परत कशी घडवून आणायची? तर मग चंद्र पुढे गेलेला आहे ना, म्हणून मग चंद्राला सूर्याच्या बरोबर आणण्यासाठी एक महिना अधिकचा घातला जातो। कारण दिवस बरोबर 30 एक्स्ट्रा झालेले असतात, 28 ते 30 दिवस, एक महिनाच लॅग पडलेला असतो ना। मग तो मॅच करण्यासाठी एक महिना अधिकचा घेतला जातो। ज्योतिषशास्त्र असं सांगतं की चंद्र हा मनाचं प्रतीक आहे, म्हणजे चंद्राचा आणि मनाचा संबंध असतो। आणि सूर्य हा आत्म्याचं प्रतीक आहे, म्हणजे सूर्याचा आणि आत्म्याचा संबंध आहे। मग आता मनाचा स्वभाव आहे चंचल, ते नेहमी पुढं पळत राहतं। आणि आत्म्याचा स्वभाव चंचल नाही, आत्मा हा साक्षी आहे, तो फक्त पाहत, म्हणजे तो फक्त या देहामध्ये आहे आणि तो ह्या सगळ्या गोष्टींना साक्षी आहे। आता होतं काय की चंद्राचं म्हणजे मन जर पुढं निघून चाललंय आणि आत्मा मागेच आहे, आणि अशी कधीतरी वेळ येईलच ना की मन कितीही पुढं गेलं तरी पुन्हा आत्म्याकडे बघावंच लागतं। तुम्ही थोडक्यात काय, तुम्ही कितीही ह्या पृथ्वीवर आल्यानंतर विषयांचा उपभोग घेतला किंवा वेगवेगळ्या आपल्या इंद्रियांच्याच मागे तुम्ही लागले, तरी कधी ना कधी अशी वेळ येते की आतमध्ये आपल्या स्वतःकडे परत डोकावून बघावं लागतं। मग दरवर्षी साधारणपणे 10-10 दिवसांनी हा जो फरक पडत जातो, आपलं मन हे पुढं जात जातं, त्या मनाला पुन्हा आत्म्याकडे वळवण्यासाठी, म्हणजेच चंद्राचं आणि सूर्याचं रिबॅलन्सिंग करण्यासाठी, म्हणजे मनाचं आणि आत्म्याचं रिबॅलन्सिंग करण्यासाठी हा महिना दिलेला आहे। म्हणजेच ह्या महिन्यात करायचं काय, तर ह्या महिन्यात स्वैर धावणाऱ्या स्वैराचारी मनाला असं सांगायचं आहे की असं स्वैर धावून चालणार नाही, पुन्हा आत्म्याकडे बघावं लागेल। आणि मग मनाची ही आत्म्याकडे होणारी जी वाटचाल आहे त्याचं नाव पुरुषोत्तम मास आहे। म्हणून याला पुरुषोत्तम मास किंवा विष्णूंचा महिना म्हटलेलं आहे। कारण ह्या महिन्यामध्ये प्रामुख्याने करायचं काय असतं तर थोडं आत्मपरीक्षण करायचं असतं, थोड्या चांगल्या गोष्टींवरती चिंतन मनन करायचं असतं, म्हणजेच भगवान विष्णूंची ही सेवा घडते। आणि अधिकस्य अधिकम फलम पण त्याच्यासाठीच म्हटलेलं आहे। मग आता तरी एवढा चांगला महिना आहे, मग याच्यात शुभकार्य का नाही करायची? तर शुभ कार्य म्हणजे काय, तर जनरली आपली जी शुभ कार्य असतात ती जी कार्य आहेत ही सगळी आपल्या ह्या भौतिक सुखांसाठीची गोष्टी आहेत। ह्या म्हणजे अगदी लग्न असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी, घर घेतलं आपण त्याचं वास्तुशांती असेल किंवा काही असेल, तर ह्या भौतिक गोष्टी आहेत। तर ह्या महिन्याचं हे सांगणं आहे की या भौतिक गोष्टींना आता तुम्ही भरपूर दिवस तुम्ही हेच करत राहिलात, आता थोडंसं थांबा आणि भौतिक गोष्टींकडून वळून थोडंसं आत्मिक गोष्टींकडे लक्ष द्या। आणि म्हणून याला मलमास म्हटले का,
कारण याच्यामध्ये कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही, किंवा ज्योतिषशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर असं म्हटलं जातं की ह्या महिन्यामध्ये सूर्य रास बदलत नाही. ह्या महिन्यामध्ये सूर्य रासच बदलत नाही. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सूर्य एका महिन्याने रास बदलतो. दर 14 किंवा 15 तारखेला सूर्य नवीन राशीमध्ये प्रवेश करतो. परंतु ह्या मराठी महिन्यामध्ये सूर्य रास बदलत नाही. आणि मग जिथे आत्म्याचाच ज्या महिन्यामध्ये प्रवेशच नाही तो कसला आलाय महिना, म्हणून त्याला मलमास, आणि म्हणून त्याच्यात शुभ कार्य करायचे नाही, अशा पद्धतीने सांगितलेले. खूप छान सांगितलं. ॲक्च्युली बेसिक गोष्टच माणसाला माहीत नसतात. नाही, बेसिक गोष्ट सर सांगू का, ती अजूनही मला किती कळली किंवा काय मला शंकाच आहे. परंतु याच्यावर जेव्हा मी ते बघितलं की हे का असं केलेलं आहे, की हा अधिकचा महिना का टाकलेला आहे, म्हणजे आता ज्येष्ठ महिना चालू आहे अधिक, आणि पुढचा महिना मराठी महिना कोणता असला पाहिजे, ज्येष्ठ नंतर आषाढ असला पाहिजे. आषाढ नाहीये कॅलेंडरमध्ये, बघा ज्येष्ठ अधिक नंतर ज्येष्ठ निज म्हटलेले, म्हणजे 2 ज्येष्ठ आहेत, म्हणून तो आत्ताचा जो ज्येष्ठ आहे तो अधिक ज्येष्ठ आहे. अच्छा. म्हणजे फारच ह्या गोष्टी अध्यात्म आणि खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र यांच्याशी निश्चितपणे निगडीत आहेत सर. आणि चंद्र आणि सूर्य हे 2, आता यांना ग्रह म्हणायचं ज्योतिषशास्त्रात म्हणलं तर त्यांना ग्रह म्हणा, किंवा इकडे आलं तर एक समजा सोलर सिस्टीममध्ये एक उपग्रह आहे चंद्र, तर त्या पद्धतीने काही म्हणा त्यांना. पण चंद्राचा आणि सूर्याचा आपल्यावरती जास्तीत जास्त परिणाम होत असतो. आणि त्या ते जे काही परिणाम, आता हे झाले सगळे सूक्ष्म परिणाम. म्हणजे चंद्राच्या प्रकाशात आपल्याला आल्हाददायक वाटतं आणि सूर्याच्या प्रकाशात आपल्याला घाम फुटतो, हे स्थूल परिणाम झाले. आपल्या ऋषीमुनींनी याच्यातले जे सूक्ष्म परिणाम शोधले, या सूक्ष्म परिणामांना अनुषंगून त्यांना जे वाटलं की हे परिणाम आता परत रिबॅलन्स करण्याची गरज आहे, त्या अनुषंगाने त्यांनी हा अधिकच्या महिन्याची इथे योजना केली. तिने आपल्याला पुन्हा आत्मपरीक्षण करण्यासाठी निदान 3 वर्षांनी का होईना तुम्ही थोडंसं आत्मपरीक्षण करा, आणि काय चुकतंय, काय राहतंय, आपण कुठे वाहवत चाललोय, आपला संयम कुठे सुटतोय, ह्या गोष्टींचं अनुशीलन परिशीलन एकदा व्यवस्थित करा, जेणेकरून मनाचा आणि आत्म्याचा जो काही संपर्क आहे तो तुटणार नाही. अदरवाईज मन हे चंचल आहे, ते किती धावत पळत कुठेही सुटेल. आणि मग एकदा चंचल मनाच्या हातात आपण आपल्या जीवनाची गाडी दिली तर मग त्या गाडीचा अंत कोणत्या खड्ड्यात, कोणत्या दरीत किंवा कुठं होईल हे काही सांगता येणार नाही. त्यामुळे आत्म्याचा आपल्या ओव्हरऑल जीवनावरती नियमितपणे कंट्रोल असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी हा अधिक म्हणजेच पुरुषोत्तम मास आहे, असं माझं आकलन आहे. ते अत्यंत थोडं आहे मला माहिती आहे, परंतु आता कसं आहे की काहीतरी समजण्यासाठी काहीतरी आपल्याला ह्या गोष्टींमध्ये थोडंसं चिंतन मनन करावं लागतं, त्या दृष्टीने केलं. तसं पाहिलं तर तुषार, पाहिलं ना, तू बऱ्यापैकी चांगलं आपल्या प्रेक्षकांना जे काही ज्ञान आहे ते दिलेलं आहे. पण मला म्हणायचं आहे, आता या अधिक महिना आहे, पण यामध्ये विष्णूची आपण पूजा करणार आहे, पण त्यामध्ये आपण पारायण करायला पाहिजे, अनुष्ठान करायला पाहिजे, की विष्णू सहस्त्रनाम म्हणायला पाहिजे? जी गोष्ट तुम्हाला तुमच्या आत्म्याकडे घेऊन जाईल, जी गोष्ट तुम्हाला आत्मपरीक्षण करायला लावेल, जी गोष्ट तुम्हाला विषयांपासून तोडील, जी गोष्ट तुम्हाला संयमाने राहायला शिकविल, ती सगळी विष्णूंची सेवा आहे. आणि त्यापैकी तुम्ही काही करा. मग त्याच्यासाठी तुम्हाला ध्यान करता येत असेल तर ध्यान करा. तुम्हाला त्याच्यासाठी काही चांगल्या सवयी लावता येत असतील, वाईट सवयी सोडता येत असतील या महिन्यात, तर त्या करा. कारण अधिकस्य अधिकम फलम, बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला एखादा ग्रंथ वाचावा वाटत असेल, किंवा समजा भागवत वाचतात याच्यामध्ये, किंवा ज्ञानेश्वरी वाचावी वाटली, भगवद्गीता वाचावी वाटली, विष्णू सहस्रनाम पाठ करण्याची तुमची इच्छा झाली, हे सगळं तुम्ही ह्याच्यासाठी करा. पण हेच करा असं नाही आहे, तर हे कशासाठी करा हे थोडंसं समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. तर त्या अनुषंगाने मग तुम्ही ह्याच्यातलं काहीही करू शकता. चांगले संकल्प करण्यासाठी सुद्धा हा महिना तुम्ही वापरू शकता. जरी शुभ फळ शुभ कर्म करायचं नाही, परंतु चांगले संकल्प म्हणजे सुद्धा भगवान विष्णूंचीच सेवा आहे, त्यामुळे ते करायला काही हरकत नाही. वा, फार छान सांगितलं तुषार, आणि मला तर फार आवडलं, पण माझ्या प्रेक्षकांनाही फार आवडेल. धन्यवाद मित्रांनो, आमचा ठळक न्यूज चॅनल पाहिला, आणि अशा नवीन विषयांवर नवीन चर्चा, नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमचा हा न्यूज चॅनल, ठळक न्यूज चॅनल, याच्यावरती सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, आणि नवीन एपिसोड पाहण्यासाठी आमच्याबरोबर नेहमी राहा. आणि हो, तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ अपेक्षित आहे, किंवा तुम्हाला कुठला विषय ऐकायला आवडतील हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा, आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.